हे पा खड्ड्याची बाजूवर धरायची. हे पा आपण हाफ सटल जर म्हटलं तर कडी असते, फुल सटलला खड्ड्याची बाजू असते. ही खड्ड्याची बाजूवर धरली का काय करायचं, ही बॉबिन केसमध्ये टाकायची. हां, खड्ड्याची बाजूवर राहिली ना, पहिल्यांदा काय करायचं, हा दोरा या खाचेमध्ये यायला पाहिजे. हां, आणि दुसऱ्यांदा तसाच सरळ ओढून या पट्टीच्या राहील लक्षात. खड्ड्याची बाजूवर राहिली ना, हा दोरा बरोबर लक्षात येतो. आपण बॉबिन पकडतानाच काय करायचं, हे बघा, ही इंटरनल बाजू इकडच्या साईडला खड्ड्याची बाजूवर केस बॉबिनमध्ये टाकायची. खड्ड्याची बाजूवर राहिली का 1 नंबर 2 नंबर. हां, आणि डबी लावताना 2-3 इंच दोरा हा अंगठ्याकडे घ्यायचा, खड्ड्याची बाजूवर धरायची. सुई खाली नको, डबी लावताना सुईवरती पाहिजे. सुईवरती राहिली का डबी लावताना काय करायचं बघा, आता इकडे लक्ष द्या, एकदम सोपी पद्धत आहे. ही खड्ड्याची बाजू आहे ना, ही अशी वरतीच ठेवायची, डबी इथं ठेवून द्यायची. हां, इथं ठेवली, खड्ड्याची बाजूवर राहिली का असं बोटाने दाबून द्यायचं, आवाजाला कसं समजायचं डबी लागली. हां, आणि डबी काढताना काय करायचं, हे पा इथं असं अंगठ्याने ना ही पट्टी ओढली का अर्धी डबी बाहेर निघून येते. हां, डबी लावताना इथं डबी ठेवली का फक्त असं बोटाने दाबून द्यायचं. हां, राहील लक्षात. हे रोज प्रॅक्टिस करता आली पाहिजे तुम्हाला, तर फायदा. एकदम तूप खाल्ल्यावर रूप येत नाही.